हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून तळणीचं मोदक कसं करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी हे 2 नारळ मी घेतलेले आहेत, मोडून असं तुकडं करून। आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी। आणि हा गूळ घेतलेला आहे आणि ही वेलची घेतली। आता ही खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मग कणिक मळून घ्यायची आहे। हे असं बारीक करून घेतलेलं आहे मी खोबरं। यापेक्षा थोडं बारीक जरी केलं तरी चालतं आणि असं जरी केलं तरी चालतं, कारण का हे असं चावून खायला छान लागतं, दाताखाली येते। त्यामुळे मी असं थोडं मोठंच केलेलं आहे। असंच मी आता सर्व वाटून घेणार आहे खोबरं। आता वेलची पण ह्यातच टाकणार आहे मी। आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे गव्हाचं पीठच आहे रोजच्या चपातीचं। आता चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेतलं की पीठ चांगलं असं फुलतं आणि त्यामध्ये काहीतरी असलं खडे अशी मोठी मोठी टरपारं पण राहतात, म्हणून असं पीठ चाळून घ्यायचं। त्याला तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कणिक मळताना। आता यामध्ये थोडं गोड तेल टाकायचं आहे, कच्चंच, एक छोटं 2 चमचे असं। आता थोडं चोळून घ्यायचं आहे पीठ तेल घातल्यामुळे। हे तेल घातल्यामुळे एकदम असं मऊ असं नरम असं होतात। आता तेल घालून चोळून घेतलंय। आता ही कणिक अशी घट्ट मळून घ्यायची, कारण का मोदकासाठी अशी कणिक अशी घट्ट लागते, कारण का त्यामध्ये सारण भरून आपल्याला तळलं पाहिजे। त्यामुळे थोडी कणिक घट्ट मळायची असते। आता ही मी कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे। अशी जी कणिक आता घट्ट मळून घ्यायची आहे, थोडं थोडं पाणी घालून। आता तेलाचा हात लावून याला झाकून ठेवायचा 10 मिनिटासाठी। याला आता 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून। असं घट्ट मळून घेतलेले मोदकासाठी थोडं घट्टच लागतं हे, त्यामुळे असं घट्ट मळून घेतलेलं आहे। आता ह्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं। आता तेल लावलेलं आहे, 10 मिनिटासाठी ह्याला ठेवायचं आहे। आता खोबऱ्याची तयारी करायची आहे, सारण करायची। मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तूप टाकायचं आहे। तूप गरम झाले, त्यामध्ये आता खोबरं टाकायचं आहे। आता थोडंसं असं भाजून घ्यायचं, थोडासा कच्चा पण गेला की मग यामध्ये आता गूळ टाकायचा आहे। आता त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गूळ घालून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता गूळ वितळलेला आहे, थोडा थोडा अजून आहे। हे असं सारखं सारखं परतून घ्यायचं, म्हणजे खाली लागत नाही। आणि
मिश्रण चांगलं असं घट्ट होते बघ. चांगलं जर घट्ट झालं, त्याचा पाक जर आला तर त्याचं पाणी होत नाही. नाहीतर उकडीचं मोदक असं जर केलं तर त्यामध्ये पाणी सुटतं यात. त्यामुळे थोडं हे घट्टच सारण करून घ्यायचं. आता मिश्रण अजून थोडं घट्ट झालं पाहिजे. आता सारण झालेलं आहे. आता मोदक करायला घ्यायचंय. आता गॅस बंद करणार आहे. आता 10 मिनिटं झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता त्यामधला छोटा छोटा असा गोळा घ्यायचा आहे मोदक करण्यासाठी. कारण का मोठा गोळा घ्यायचा नाही आहे. असा छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि ते पिठात असा गोळवायचा आहे. त्याची पात करून घ्यायची आहे पीठ लावून. जास्त जाड नाही पात करायची, पातळच करायची आहे. ही अशी पात करायची आहे. जास्त जाड पण नाही करायची, पातळच करायची आहे. आता पात लाटून घेतलेली, त्याला आता कळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मग सारण भरायचं आहे मावल तेवढं, म्हणजे बसेल तेवढं त्यामध्ये. कळ्या केलेले ते असे जुळवून आणायचे, एकत्र करायचे. असा छान असा मोदक करून घ्यायचा आहे आणि आता ह्याला तळून घ्यायचं. आता मी सर्व आता असंच करून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली, त्यामध्ये तेल पण गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले का बघायचं. तेल जास्त पण गरम करायचं नाही सुरुवातीला, नाही तर मग जळून येते आणि आत कच्चं राहते. तेल गरमच झालेलं आहे. बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतून पण चांगलं भाजतात. मग आत कच्चंच राहणार. पातळ पात करून जर केलं तर चांगले असं खुसखुशीत लागतात. नाही तर जाड पात केली, जास्त कणिक घेतली की मग नाही चांगलं लागत. आतून सगळी कणिकच लागते. आता खायला छान कुरकुरीत पण होतात, खुसखुशीत असे. आता दोन्ही बाजूने परतून असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चं नाही राहत. छान असं तळून घ्यायचे. आता तळले तसे आता मी काढून घेणार आहे, असं कुरकुरीत कुरकुरीत. असं छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे, म्हणजे खायला पण असं कुरकुरीत कुरकुरीत छान लागतं. नाही तर आतून पीठ असं कच्चंच राहतं. आता असंच तळून घेणार आहे मी सर्व.
खाण्यासाठी मोदक तयार आहेत. तळणीचे मोदक या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. असं छान असं कुरकुरीत कसे लागतात. गणपती बाप्पाला पण मोदक आवडतात. कुरकुरीत असे छान मोदक. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.